मानवा घरदेवाचे दाखविते, ज्ञान सद्गुरूचेच मानवा मुक्ती मार्गा भेटविते। जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू नाही तोपर्यंत भक्तीला देखील सुरुवात नाही। आता प्रत्येक जण म्हणतोय की मी भक्ती करतोय, मला सद्गुरूची काय आवश्यकता आहे। मी सकाळी उठलं की भगवद्गीता वाचतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, हरिपाठ वाचतोय, मग मला सद्गुरू करायची काय गरज आहे, मी काय भक्ती करत नाही का। तसं की जोपर्यंत हा समर्थाचा सद्गुरू जीवनात येत नाही तोपर्यंत योग्य दिशा आपल्याला मिळणार नाही। सगळे व्यक्ती लुडो खेळत बसला बाहेर पाठीमागे, प्रेमाने बोला। आणि त्याला घरी जायला उशीर झाला, संध्याकाळचे 10-11 वाजले असतील, घरी जायला उशीर झाला आणि त्याच्या पत्नीला भूक लागली म्हणून पत्नीला वाटलं आपण जेवण करून घेऊ। आणि त्या पत्नीला जेवण केलं आणि त्याच्यानंतर पती घरी आला आणि हे त्याच्या लक्षात आलं की आपल्या आधी पत्नीनं जेवण करून घेतलंय। आता त्याच्यातला पुरुष जागा झाला, माझ्या आधी जेवली, माझी पत्नी असून माझ्या आधी जेवली, मला येऊपर्यंत थांबली नाही, अमुक अमुक वगैरे वगैरे तो बोलला तिला। आणि ती पत्नी म्हणाली की मी आज भगवद्गीता ऐकायला गेले होते आणि त्या भगवद्गीतेमध्ये मी असं ऐकलंय की आत्मतत्व जे आहे, हा ईश्वर जो आहे सर्वव्यापी आहे, सर्वांमध्ये आहे, सर्व घटाघटामध्ये आहे, सर्व भूते आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये आहे। ईश्वरा सर्व भूताना हृदय देशेन तिष्ठती, की सर्व मात्रामध्ये हे परमतत्व आहे। मग मी जेवले काय तुम्ही जेवले काय फरक पडतोय म्हणे। सासरची तो पती ऐकल्यानंतर तो म्हणे मी पण व्याख्यानाला गेलो होतो, मी पण भगवद्गीतेविषयी व्याख्यान ऐकलंय आणि मी पण भगवद्गीतेमध्ये असं ऐकलंय म्हणे की आत्मतत्व जे आहे या आत्मतत्वाला शस्त्र कापू शकत नाही, आत्मी जाऊ शकत नाही, पाणी भेटू शकत नाही। नैनम चिन्हती शस्त्रांनी नैनम दळते पावका न चैनम क्लेदयन त्यापो न शोषेती मारुता, असं म्हटला आणि चुलीतलं जळ त्याला बाहेर काढलं आणि तिला उभेलं। सासंगती म्हणे थांबा थांबा, अहो आध्यात्मिक जीवन वेगळं आणि सांसारिक जीवन वेगळं। सासंगची भक्ती चालू होती पण ती दिशा योग्य नव्हती। सासंगची समर्थ असा सद्गुरू जीवनामध्ये नव्हता, मार्गदर्शक जीवनामध्ये नव्हता, दिशादर्शक जीवनामध्ये नव्हता, म्हणून विद्रोह झाला सासंगची। या प्रकारे आपली सुद्धा भक्ती चालू आहे। असंही म्हणतो मी भक्ती करतोय, मला समर्थ अशा गुरुची मला काय आवश्यकता आहे। पण मायबापांना हे लोक जे आपल्याला सांगत आहेत की त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि आपलं इहलोक सुखी परलोक स्वायला करून घ्या। जे ज्ञान अति साधू संतांना मिळालं होतं ते ज्ञान तुमच्यापर्यंत हे महात्मा लोक घेऊन आलेले आहेत। झोपलेल्या माणसाला नवे तर या झोपेचं सोडून घेणाऱ्या माणसाला जाग करण्याचं काम हा सद्गुरू करत आहे। सासंगती आपल्याला आवाज देत आहे की जागे व्हा, की साधू संतांनी आपल्याला आवाज दिला, पूर्वी दिला, आजही देत आहे। देव घ्या फुका न लगे रुका मोद काही म्हणाले, परंतु आपण ऐकलं नाही। सासंगती देव न लगे साठवणीचे उरले भाणे, की देवा मला नकोय, देवासाठी आमच्या घरामध्ये जागा नाही असं आपण म्हटलं। सासंगती आजही समाजाचा सद्गुरू दारोदारी जाऊन, घरोघरी जाऊन, अंगणात वाडी वस्त्यावर जाऊन तो आवाज देत आहे की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या म्हणून। आता महात्मा म्हणाले की ज्ञान म्हणजे काय, तर आत्म्याच्या आधिपत्याखाली त्या परमतत्व परमात्म्याचे साक्षात दर्शन होणे म्हणजे ज्ञान, आणि त्याच्या विपरीत जे काही आहे ते अज्ञान आहे। म्हणजे सद्गुरूकडून त्या ब्रह्मज्ञानाची, त्या ईश्वराची ओळख करून घेणे म्हणजे ब्रह्मज्ञान होय। आणि हे ब्रह्मज्ञान हे संत मायबाप या ठिकाणी येऊन आपल्याला विनंती करत आहेत, अगदी तुमच्या चरणावर विनंती करत आहे। सासंगती अगदी संतांनी जाणं केलं। एक सकाळी हिवाळ्याचे दिवस चालू आहे, सकाळी एक बाबा येतो आपल्या दारामध्ये सकाळी पहाटे आणि आपल्याला म्हणतो की जागा हो माणसा संधी ही अमोल, तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोल। जागा हो माणसा संधी ही अमोल, तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोल। अचानक वैरी घालतील घाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। आपल्याला संतांनी जागा करण्याचं काम केलंय, पण आपण मात्र झोपेचं सोंग घेऊन बसलेला आहोत। सासंगती अगदी एखाद्या म्हटलं जातं ना का एखाद्याला झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवणं अगदी अवघड आहे। एवढ्या लांबून महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी व्याकुलतेने, नम्रतेने तुमच्या चरणाला स्पर्श करून ती विनंती प्रार्थना करत आहेत की या ठिकाणी येऊन बसा, सद्गुरूचे वचन ऐका, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या। पण सासंगती आपण ऐकायला तयार नाही आहोत। बहिणाबाई चौधरी सारख्या कवयित्रीला म्हणावं लागलं की माणसा तू कडुलिंबाचा पाला, यल काकडीचा केला आणि बर कारल्याचा आला। की काकडी म्हणून लावलं, माणसा तुझी निर्मिती कशासाठी झाली, तुझा जन्म कशासाठी तुला मिळालेला आहे, या देवाला प्राप्ती करून त्या देवाची भक्ती करण्यासाठी तुझा जन्म मिळालेला आहे आणि तू भलत्या वृत्तामध्ये करत बसलाय। म्हणून
सातत्याची या कवित्रीला म्हणावं लागलं की तुला काकडी म्हणून लावलं आणि तू कारलं म्हणून जन्माला आलास। जे ध्येय माणसाचं आहे, जन्माला आल्याच्या नंतर जे काम माणसाला करायचं आहे ते काम न करता माणूस दुसरंच काम करत बसलाय शास्त्रज्ञ। या दाशी आपल्या सर्वांना विनंती प्रार्थना आहे की या ठिकाणी येऊन सद्गुरूचे वचन ऐका, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि आपला यहलोक सुखी आणि परलोक सोयगा करून घ्या। आणि तुम्हाला या निराकार ईश्वराचा जर महिमा पाहायचा असेल, याचं जर तुम्हाला खरं रूप पाहायचं असेल तर येत्या 24, 25, 26 तारखेला पिंपरी पॉवर हाऊस शेजारी पुणे या ठिकाणी भव्य असा संत समागम सोहळा आहे। आणि या ठिकाणी या सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी हे सर्व संत महात्मा आपल्याला आलेले आहेत शास्त्रज्ञ। या आपल्या चरणावर हीच विनंती प्रार्थना आहे की जीवनात सद्गुरू आल्याशिवाय भक्तीला सुरुवात होत नाही। प्रेमाने बोला।